हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर एक्सरसाइज पण झाली. आता थोडंसं मस्त कोवळं ऊन आलेलं आहे माझ्या म्हणजे हॉलपर्यंत, बेडरूमपर्यंत आणि किचनपर्यंत ऊनच ऊन असतं. तर खूप तर त्याचा फायदा भरपूर घ्यायला पाहिजे. तर आज मी काय करत आहे, लसूण, हा लसूण जो आहे, एक माझी ही कुंडी जी आहे ती रिकामी झाली आहे. तर लसूण खूप महाग पण आहे आणि मला गार्डनिंग खूप आवडतं. तर हे माझं छोटंसं, गावी तर सगळ्यांचंच असतं, पण आता जिथं राहतोय आपण तिथं तर गार्डनिंग करणं खूप गरजेचंच आहे थोडंफार. हे बघा फ्लावर्स, असे सुंदर सुंदर फ्लावर्स आहेत. तर आज मी आता ही माती पूर्ण एक कुंडी माझी खाली झालेली आहे. तर हा एवढासा लसूण मी हे आलं ना लसूण, तर मी तो पण व्हिडिओ अपलोड पक्का करणार आहे बरं का. तर हा लसूण आहे ना, तर काहीतरी थोडंसं आपण पेरलं तर ते पण येतच ना. तर हे पण एक हॅपीनेसचं कारण आहे. आता उन्हात बसतोय आपण, तर दोन्ही कामं, ऊन पण भेटते, विटॅमिन डी पण भेटते आणि सगळं काही गोष्टी होतात. तर मी हे थोडंसं लसूण आहे ना, थोडंसं आपल्या हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि ह्याचे कवळे पानं खूप हेल्थसाठी पण चांगले असतात. आपण तडक्याला हे करू शकतो किंवा असं चावून पण खाऊ शकतो, तर खूप हेल्दी असतात. तर हे असे आपण कवळे कवळे पानं वगैरे आपण हे करू शकतो. तर हा लसूण जर आहे, गार्डन बघा माझी हे फुलं आहे, हे बघा फ्रेंड्स. तर असं नाही की आपल्याला जागा छोटी असली किंवा मोठी असली, कुणाचे घरं बारीक असतात, कुणाचं काय, सगळ्यांचं परिस्थिती एकसारखी नसती. तर तेवढ्यामध्ये पण आपण हॅपीनेस शोधायचं आहे. तर हे बघा सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत. आणि हे वालं जे झाड आहे बघा, हे फ्रेंड्स, हे वालं, तर ते तर पूर्ण गुलाबाचं झाड मी घेतलं होतं, तर ते पूर्ण मेलं होतं. पण सगळे म्हटले की काय ते झाड नाही येऊ शकत. तर असे हे सुंदर, आणि एक झाड मी नर्सरीमधून हे वालं, हे मी हात लावते ना इकडं, तर ते वालं सगळे घरातले बोलले की ते काय झाड येत नाही, तू घेतलं असं तसं. पण मी प्रयत्न बिलकुल सोडले नाही. त्याला मातीमध्ये छान केलं आणि त्याचे सगळे पत्ते कट केले आणि पत्ते कट केले आणि परत ते लावलं, तर एकदम छोटे छोटे मुळ्या वगैरे त्याला छान आता हे आले आहेत सुंदरपैकी, काय त्याला पत्ते वगैरे आले आहेत, कोवळे कोवळे. तर खूप छान आहे. तर बघा, हे असं छोटंसं माझं गार्डन आहे, तर खूप सुंदर वाटतं आणि हे रिलॅक्समेंटसाठी पण आपलं खूप छान आहे. आपली हेल्थची काळजी आपण असं पण. आणि हा जो लसूण आहे तो मी आता मस्त पेरत आहे. तर तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब पक्क करा आणि कसे वाटतात व्हिडिओ ते पण मला सांगा जा कमेंट्समध्ये वगैरे. तर आज आपण हा लसूण पेरणी करते मी मस्तपैकी. तर तुम्ही तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब करा आणि कसे वाटतात हे फ्लावर्स हे पण नक्की सांगा. हे पण आपलं एक हेल्थचं कारण आहे. असं छोटंसं आपण गार्डन करून इथं बसले, फुलं बघितले, आपल्या डोळ्यांसाठी पण छान आहे आणि माइंड पण एकदम छान रिलॅक्स फील होतं. ही आमची मनी माऊ चालले, हे ग्रास आहे, तर हे दोन्ही काम होतात. आमची मनी माऊ पण खाती आणि आम्ही चहामध्ये पण टाकून खातो. तर हे अशा 2-3 गोष्टी आपण आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये लावू शकतो आपण. तर नेहमी गावी जाऊन आणणे करणे होत नाही, तर हे आपण छोटे छोटे टिप्स आपण वापरू शकतो. तर गवती चहा आहे हा, तर हा मी नेहमी चहामध्ये टाकून लाईटली, म्हणजे ब्लॅक टी, दुधाचा चहा म्हणजे गोरा चहा बिलकुल नाही. तर ब्लॅक टीमध्ये आम्ही मॉर्निंगला हे टाकतो, अद्रक, हे ते आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहे. मनी माऊ तुला पण पाहिजे, हे खा, हां, इथले शेंडे वगैरे खा. असं लसूण पेरणी आपण करतो. हे बघा लसूण, तर झाडाला ना मी नक्की व्हिडिओ अपलोड करणार आहे बरं का. तर हे असं विटॅमिन डी हेल्थसाठी पण खूप छान आहे ना. असं स्किन, अरे पिल्लू, तसं उद्योग